गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर गडचिरोली पोलिसांनी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम आणि एकेकाळी नक्षलवाद्यांचा सेफ झोन असलेल्या बंगाडी येथे नव्या पोलीस ठाण्याची पायाभरणी करत विकासाची एक नवी गुढी उभारली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या तब्बल 1000 जवानांनी 24 तासामध्ये या नव्या पोलीस ठाण्याची पायाभरणी केली आहे. या पोलीस ठाण्याचे नेमकं काय महत्व आहे हे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आज जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पर सर. सर, काय सांगाल, बंगाडी ठाण्याचे आज पायाभरणी झाली, किती महत्वाचं हे पोलीस स्टेशन ठरणार? खूप महत्त्वाचे आउटपोस्ट आहे आमचे. हे आमचे 11वा आउटपोस्ट आहे मागच्या 3 वर्षामध्ये. जे शेवटचे आमचे सिक्युरिटी व्हॅक्यूम राहिलेलं होतं 200 स्क्वेअर किलोमीटरचे, ते भरण्यामध्ये ते सिक्युरिटी आउटपोस्टचे खूप मोठं योगदान राहणार आहे. या एरियामध्ये पूर्ण माओवाद्यांचे वरवर होता, पूर्ण लिबरेटेड झोन होता. दायरीवरून 7 किलोमीटर अंतरावर आम्ही हे आउटपोस्ट उघडलेलं आहे. छत्तीसगडचे नारायणपूर बॉर्डर फक्त अवघ्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बिनागुंडा आउटपोस्ट हे जानेवारीमध्ये उघडले होते. ते 20 किलोमीटर लांबीवर असल्यामुळे बिनागुंडाला सपोर्ट करण्यासाठी, या एरियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी आणि या एरियाचे सर्वांगीण विकासासाठी, तसेच जे माडचे नॅशनल पार्क जाण्यासाठी ते ट्रान्झिट कॉरिडॉरवर बंगाडी गाव होत होता आणि ते ट्रान्झिट कॉरिडॉर प्लग करण्यासाठी हे आउटपोस्टचे उभारणी आज आम्ही केलेलं आहे. या एरियामध्ये हे पोस्टचे समोर NH-130D राष्ट्रीय महामार्ग पण जाणार आहे. 5 मीटरचे चौडाईचे राष्ट्रीय महामार्गचे निर्माण होणार आहे. 400 कोटीचे ऑलरेडी फंड सँक्शन झालेला आहे. मला विश्वास आहे पुढच्या 1 महिन्यामध्ये ते पण काम सुरू होणार आहे. 10 गाव असे आहे या एरियामध्ये बंगाडी मिळून, जे 4-4 महिन्यापर्यंत पाऊसमध्ये ते तालुका मुख्यालय पासून त्याचे संपर्क तुटत होता आणि या आउटपोस्टमुळे ते गुंडेनूर नाल्यावर जो ब्रिजचे काम आहे ते पुढचे 1.5 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करू आणि पहिल्यांदा असे होणार आहे की या पाऊसमध्ये असे जे 10 गाव आहेत त्यांचे तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटणार नाही आणि या एरियाचे ओव्हरऑल सर्वांगीण विकास करण्यामध्ये बंगाडी आउटपोस्ट जे आज आम्ही उघडले आहे ते मीलचे पत्थर साबित होणार आहे, असा मला विश्वास आहे. गडचिरोलीतील जे नक्षलवाद्यांचे सेफ झोन किंवा आश्रयस्थान असे ठिकाणं, अशा 11 ठिकाणी जवळपास वर्षभरात नव्या पोलीस ठाण्यांची उभारणी झाली आहे. आणि पोलीस ठाण्यांचीच उभारणी नाही तर दुर्गम भागामध्ये जाण्यासाठी रस्त्यांची निर्मिती सुद्धा गडचिरोली पोलीस दलातर्फे केली जाते. काय सांगता? मागचे वर्ष आम्ही कवंडे आउटपोस्ट उघडले होते. ते धोडराज ते कवंडे 27 किलोमीटरचे कच्चे रस्ते होते. आम्ही तिथे पोहोचले, लोकांचा विश्वास वाढले, सिक्युरिटीचे जे इश्यूज होते ते कमी झाले. तर त्या पॅचवर पेनगुंडा, निलगुंडा, कवंडे असे 3 आउटपोस्ट आमचे आहे. आता या बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 145 कोटीचे निधी उपलब्ध करून दिला आहे, जेणेकरून ते पूर्ण एरियामध्ये पक्के रस्ते आणि तिथे STचे बस पोहोचू शकतो, या अनुषंगाने ते करत आहे. असे आम्हाला दिसत आहे की ज्या ज्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारलेलं आहे त्या ठिकाणी विकासची गंगा तिथे ऑलरेडी पोहोचली आहे. मोबाईल टावर असो, रोड्स असो, ST बसेस असो. तुमरकोटी आम्ही 2-3 महिन्यापूर्वी तुमरकोटी आउटपोस्ट उभारले होते. 2 दिवसापूर्वी त्या एरियापासून स्वतंत्रतानंतर पहिल्यांदा बस सर्व्हिसेस सुरू झाल्या, STची बस सेवा तिथे सुरू झाल्या. तर ज्या ज्या एरियामध्ये आमचे आउटपोस्ट येत आहे त्या एरियामध्ये डेव्हलपमेंट नक्की येत आहे आणि या पोस्टमुळे पण या एरियाचे पूर्णपणे डेव्हलपमेंट होणार आहे, अशा मला खात्री आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी 31 मार्च पूर्वी नक्षल मुक्त भारत अशी संकल्पना राबवली आणि त्या संकल्पनेला आता सद्यस्थिती गडचिरोली जिल्ह्यात किती नक्षलवादी संख्या असेल? गडचिरोलीमध्ये सध्या माओवाद चळवळीमध्ये कोणतीही ऍक्टिव्हिटी दिसून येत नाही. रेकॉर्डवर आमचे 6 एक कॅडर आज सरेंडर होत आहे, आत्मसमर्पण करत आहे गडचिरोली पोलीस दलासमोर. आता 6 कॅडर उरलेले, त्यापैकी गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी फक्त एकच कॅडर आहे. 5 कॅडर जे आहे ते छत्तीसगडचे राहणार आहे, परंतु त्यांचे पण मुवमेंट सध्या आम्हाला आमच्या एरियामध्ये दिसत नाही. ते गडचिरोली नारायणपूर बॉर्डरवर कधी कधी त्यांचे मुवमेंट दिसत आहे. त्यांना पण आम्ही आत्मसमर्पण करण्यासाठी भरपूर संधी दिला आहे. अगर त्यांनी दुजोरा नाही दिला तर आम्ही नक्षल विरोधी अभियान करून, जसे आम्ही त्यांचे शीर्ष नेता जे राहिलेला होता प्रभाकर, त्यांना मागच्या महिन्यामध्ये न्यूट्रलाइज केलं आहे, तसेच अँटी नक्षल ऑपरेशन करून त्यांना पण न्यूट्रलाइज करण्याचे ध्येय गडचिरोली पोलीसचे आहे. नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भाग असलेल्या बंगाडीत आज या मदत केंद्राची पायाभरणी झाली. विकासाचा नवा सेतू हा बंगाडी पोलीस मदत केंद्र ठरेल. नक्कीच आज गुढीपाडवाचे दिवस, मराठी नवीन वर्षाचे पार्श्वभूमीवर हे एरियामध्ये आम्ही इथे पोहोचलो आहे आणि या एरियामध्ये मला विश्वास आहे पुढच्या 1 महिन्यामध्ये STचे बस पण सुरू होणार आहे. जसं मी सांगितले की पाऊसमध्ये हे प्रथमदा असे होणार आहे की तालुका मुख्यालय भामरागडपासून त्याचे संपर्क तुटणार नाही आणि पुढचे 2 वर्षामध्ये या पोस्टचे समोरून नॅशनल हायवेवर हेवी मुवमेंट, ट्रान्सपोर्ट आणि लोकांना 24 तास ट्रान्सपोर्टेशनचे फॅसिलिटी पण उपलब्ध होणार आहे, असा मला विश्वास आहे. नक्कीच गडचिरोली पोलिसांनी आज बंगाडी येथे नव्या पोलीस मदत केंद्राची स्थापना केली आहे आणि गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या पोलीस मदत केंद्राची पायाभरणी झाली. 31 मार्च 2026 जे केंद्रीय गृहमंत्र्यांनी
नक्षलवाद संपवण्याची जी संकल्पना राबवली होती, या मोहिमेला कुठेतरी गडचिरोली पोलिसांकडूनही मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. गडचिरोली पोलीस असेल किंवा इतर राज्यात असेल, पोलिसांच्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवाद हळूहळू संपले आहे असे चित्र दिसून आहे. आणि हा बंगाडी पोलीस मदत केंद्र विकासाचा नवा अध्याय ठरेल अशी सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी व्यक्त केली आहे. मंगेश भांडेकर, एबीपी माझा, बंगाडी, गडचिरोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.